आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की यश काहीतरी विचार करत असतो. तेवढ्याच संजना तेथे येते. यश तिला विचारतो, गौरी बरी आहे ना? संजना चिडून म्हणते, नाहीये ती बरी. रडून रडून तिचे डोळे सुजले आहेत आणि मला जर माहीत असतं की तू तिच्याशी असा वागणार आहेस तर मी तिला भारतात कधी येऊच दिलं नसतं. यश म्हणतो, मी तिला भेटू का? मला तिची माफी मागायची आहे. संजना म्हणते, काही गरज नाहीये तिची. तू ठरवलंय ना की आरोहीशी लग्न करायचं, गौरीशी कायमचं फारकत घ्यायची, मग तिला कशाला भेटायचंय? मी गौरीला उद्याच्या उद्या अमेरिकेला पाठवून देणार आहे, हे तू लक्षात ठेव. यश म्हणतो, मला खूप अपराध्यासारखं वाटतंय. जे झालं ते खूप चुकीचं झालं. तेव्हा संजना चिडून म्हणते, हा सगळा तुझा आणि तुझ्या आईचा प्लॅन होता. मला अरुंधतीचा खरा चेहरा समजलाय. अरुंधती फक्त चेहऱ्यावर गोड बोलते. तिला तुझं आणि गौरीचं लग्न कधी लावूनच द्यायचं नव्हतं, नाहीतर तिने त्यासाठी प्रयत्न केले असते. तिने ठरवलंय की तुझं आणि आरोहीचं लग्न व्हावं, त्यासाठी ती अशी वागली. ती गौरीशी बोललीही नाही, गौरीला भेटली सुद्धा नाही. ती खूप चुकीची वागली आहे. यश संजनाला समजावण्याचा प्रयत्न करतो, असं काही नाहीये. परंतु संजना खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुम्ही गौरीचं मन दुखावलंय. तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही. तू त्या आरोहीशी लग्न जरी केलं तरी तुमचं लग्न टिकणार नाही. आरोही या घराचे तुकडे करणार, हे घर वेगळं करणार, हे तू लक्षात ठेव. तुम्ही कधीही सुखी होणार नाहीत. असं म्हणून संजना ही रागारागाने तेथून निघून जाते. इकडे मन्नू ही आशुतोष आणि अरुंधतीला विचारते, माझ्या माया टीचरने मला एक ड्रॉइंग दिलं होतं, एक पेंटिंग दिली होती, ती कुठे? अरुंधती आणि आशुतोष सांगतात, आम्हाला माहीत नाहीये. परंतु मन्नू चिडून म्हणते, जर ती पेंटिंग नाही मिळाली तर मी माया मॅडमची फेवरेट नाही होणार. मला ती आत्ताच्या आत्ता शोधून पाहिजे. आणि ती आपल्या खोलीत निघून जाते. तेव्हा अरुंधती आणि आशुतोष हे नितीनला विचारतात, पेंटिंग तू घेतलीये का? तेव्हा नितीन हा आधी तर नाही म्हणतो, पण आशुतोष त्याला खरं बोलायला सांगतो. तेव्हा नितीन म्हणतो, हा ती पेंटिंग मीच घेतलीये, पण मला संशय आहे त्या माया मॅडमवर. ती नक्कीच मन्नूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. तिचा वेगळाच काहीतरी उद्देश आहे. याच्या मागे काहीतरी लिहिलंय, ते वाच. आशुतोष पेंटिंगच्या मागे काय लिहिलंय ते वाचू लागतो. तेवढ्यात मन्नू तेथे येते आणि आशुतोषकडून पेंटिंग घेते. तर इकडे संजना घरी परतते. अनिरुद्ध तिला विचारतो, सकाळी सकाळी कुठे गेली होती? संजना सांगते, मी गौरीला अमेरिकेच्या फ्लाईटमध्ये बसून आले. बिचारीची खूप अवस्था वाईट झालीये. ती आता पुन्हा कधीही भारतात परतणार नाही. यश कुठे आहे? अनिरुद्ध सांगतो, तो जानकीला सांभाळतोय, पण त्याला कुठेतरी बाहेर जायचंय. तेवढ्यात आरोही तेथे येते. संजना विचार करते, नक्कीच तिच्याबरोबर बाहेर फिरायला जायचं असेल त्याला. आरोही संजनाशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु संजना खूप चिडलेली असते. आरोही म्हणते, मला खूप वाईट वाटतंय गौरीबद्दल. जर गौरी आणि यशबद्दल मला माहीत असतं तर मी यशच्या आयुष्यात कधी आलेच नसते. संजना चिडून म्हणते, बस झाला तुझा चांगलेपणाचा आव. मला तुझं खरं रूप समजलंय. तू आणि अरुंधतीने मिळून हा सगळा प्लॅन तयार केला होता. अरुंधतीला तुला सून बनवून घ्यायचंय, म्हणूनच ती हे सगळं करते. ती गौरीला भेटली नाही आणि या दोघांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मला माहितीये तू एका वेगळ्या प्लॅनने या घरात आलीये, परंतु तू यश बरोबर लग्न जरी केलं तरी तुमचं लग्न टिकणार नाही. तुम्ही एकत्र कधीही सुखाने नांदू शकणार नाही. तुमचा संसार हा कधीही सुखाचा होणार नाही. हे सगळं ऐकून आरोहीला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात यश तेथे येतो. यश सुद्धा खूप चिडतो, परंतु संजनाची बडबड सुरूच असते आणि ती या दोघांना श्राप देते की तुम्ही कधीही सुखी राहणार नाही. त्यामुळे या दोघांना खूप वाईट वाटतं. इकडे आशुतोष आणि अरुंधती हे मन्नूला घेऊन शाळेमध्ये येतात. तेवढ्यात माया मॅडम तेथे येते आणि मन्नूच्या हातात काहीतरी देते. हे पाहून आशुतोषला संशय येतो. तो लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि मन्नूला विचारतो, तुला मॅडमने काय दिलंय? मन्नू दाखवते तर हे एक मोगऱ्याचं फूल असतं. आशुतोष हा माया मॅडमला विचारतो, तुम्ही तिला हे फूल का दिलंय? तर माया मॅडम सांगते, मी माझ्या घरात बाग फुलवली ना, म्हणून मी तिला हे फूल दिलं आहे आणि तिला फुलं आवडतात म्हणून मी असं केलंय. आशुतोषला संशय येतो आणि तो मन्नूला म्हणतो, तू आतमध्ये जा, मला तुझ्या मॅडमशी काहीतरी बोलायचंय. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अभिषेक हा यशला म्हणणार की तू हे काय करतोय? तू काय ठरवलंय आरोहीबद्दल आणि गौरीबद्दल? तेव्हा यश त्याला सांगणार की मी 2 दिवसात आरोहीशी साखरपुडा करतोय. हे ऐकून अभिषेकला मोठा धक्काच बसेल. तर दुसरीकडे आशुतोष हा मायावर खूप चिडणार आणि तिला म्हणणार, तुम्हाला असं का वाटतं? आम्ही मन्नूला नीट वागवत नाही, तिला मारहाण करतो. तुम्ही कोण आहात हे ठरवणाऱ्या, त्यामुळे तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा. हे ऐकून मायाला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर उद्याच कळणार.
परंतु तोपर्यंत आई कुठे काय करते या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या